माझ्या जीवनामध्ये मला जिल्हा परिषदेचं म्हणजे राजकारणातलं पहिलं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते अजित काकांनी दिलं. आमदारकीचं तिकीट जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या काकांनी तिथं मला दिलं. आमच्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न तिथे ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं आणि माझ्या काकांनी माझं तिथं ठरवलं आणि ती गोष्ट कधी मी आयुष्यात विसरणार नाही. माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं माझी मुलगी रोहितला मी देणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे. एक सेकंड सुद्धा त्यांनी तिथं लावला नाही. म्हणाले की होतकरू मुलगा आहे, कष्टाळू मुलगा आहे, विजन घेऊन चालतो, लगेचच्या लगेच तिथं लग्न करून टाक. आणि स्वतः आजारी असताना सुद्धा काका तिथं लग्नाला आले होते आणि तिथं आदर तिथं जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे अशा पद्धतीने त्या दिवशी ते तिथं वावरत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी तो आशीर्वाद तिथं मला दिला. अहो, जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा काही प्रमाणात दादांकडनं साहेबांबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील, आम्ही तिथं बोललो गेलो असेल. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा काका आणि आम्ही सर्वजण बारामती हॉस्टेलला भेटलो होतो, आम्ही तिथं सातत्याने चर्चा करत होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर फार जवळून काम करण्याची तिथं संधी मला मिळाली. एक विकास लवांडे नावाचा कार्यकर्ता आहे, अजितदादांवर अतिशय जहाल पद्धतीने त्यांनी टीका केली होती. जेव्हा पवार साहेबांना सोडलं होतं तेव्हा ते विकास लवांडेंना काही 1.5 महिन्यापूर्वी दादांना भेटवलं. दादा हे विकास लवांडे. तेव्हा दादांनी सांगितलं मीच त्याला पक्षामध्ये आणलंय. अहो दादा, तुमच्या विरोधात त्यांनी खूप काय बोलले म्हणतो, तुम्हाला भेटायला घाबरतोय. तेव्हा दादा म्हणाले अरे तू बोलला हे बरोबर आहे, पण मी पण बोललो होतो ना पहिलं दुसरं भाषण, त्यामुळे मी पण चुकलो, तू पण चुकला. आता काय नाही, आता आपल्याला एकत्र एका विचाराने त्या ठिकाणी काम करायचं. अशा मोठ्या मनाचे हे माझे काका त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शेवट काही गोष्टी बोलत असताना